सुरुवातीलाच बातमी राजकीय वर्तुळातून विशेष अधिवेशनाचा आजचा दुसरा दिवस आहे। पहिल्या दिवशी 173 आमदारांची शपथ पार पडलेली आहे, तर विरोधी पक्षातील आमदारांना आज शपथ घ्यावी लागणार आहे। पहिल्या दिवशी 4 विरोधक आमदारांची शपथ आपण पाहतोय। विशेष अधिवेशनाचा आजचा दुसरा दिवस आहे। पहिल्या दिवशी विशेष अधिवेशन सुरू होताच शपथविधी सोहळा सुरू होताच विरोधक हे विधान भवनाच्या बाहेर पडले होते आणि त्यानंतर महायुतीवर टीका करण्यात आली होती आणि आज विरोधक आमदार शपथ घेणार आहेत आणि त्याचबरोबर 4 विरोधक आमदारांनी शपथ घेतल्याचं पाहायला मिळालंय काल। तर या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी मनोज दयाळकर। मनोज, या संदर्भातला अधिकचा तपशील। नक्कीच प्रज्ञा, आपण बघितलं 3 दिवसीय विशेष अधिवेशन हे बोलवण्यात आलेलं होतं आणि आजचा हा दुसरा दिवस आहे विशेष अधिवेशनाचा आणि आजच्या दुसऱ्या दिवशी देखील आपण बघितलं तर आमदार हे शपथ घेणार आहेत। काल पहिला दिवस झाला। काल पहिल्या दिवशी आपण बघितलं तर 173 आमदारांनी नवनिर्वाचित आमदारांनी शपथ घेतलेली आहे आणि आज आपण बघितलं तर दुसऱ्या दिवशी 114 नवनिर्वाचित आमदार हे शपथ घेणार आहेत आणि आपण बघितलं काल विरोधकांपैकी 4 आमदारांनी शपथ घेतलेली होती आणि आज विरोधक आमदार हे शपथ घेतात याकडे आता सर्वांचं लक्ष लागलेलं आहे, कारण की जो ईव्हीएम मध्ये घोटाळा झालेला विधानसभेच्या निवडणुकी त्यामध्ये आपण बघितलं विरोधकांनी बहिष्कार टाकलेला होता, त्यामुळे काल शपथ घेतली नाही। त्यामुळे आज विरोधक आमदार हे आज शपथ घेतात का याकडे आता सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। पण काल 4 विरोधक आमदारांनी ही शपथ घेतलेली होती, पण आज सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। 114 आमदारांपैकी विरोधक आमदार किती शपथ घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। जी 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 प्रज्ञा, तर काल कोणत्या आमदारांनी, कोणत्या विरोधी पक्षातील आमदारांनी शपथ घेतली होती आणि त्यामुळे पाहायला गेलं तर पहिल्याच दिवशी विशेष अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधकांनी ही कठोर भूमिका घेतली होती। शपथविधी सोहळा जेव्हा सुरुवात झाली सोहळ्याला आणि त्यानंतर विरोधक विधान भवनाच्या बाहेर पडले आणि महायुतीवर टीका करण्यात आली। त्याचबरोबर विधान भवनात सुद्धा महाविकास आघाडीची बैठक पार पडली। मातोश्रीवर उद्धव ठाकरेंच्या भेटीला गेलेले पाहायला मिळाले। ह्या सगळ्या राजकीय वर्तुळात हालचाली पाहायला मिळालेल्या आहेत काल। तर आज काय घडामोडी घडू शकतात? नक्कीच आज पण आपण बघू शकतो की महायुतीची बैठक होणार आहे आणि या बैठकीमध्ये पण आपण बघू शकता की विशेष पुढचा हिवाळी अधिवेशन कधी होणार आहे याबाबत तारीख देखील ठरवण्यात येणार आहे आणि आपण बघितलं तर आज देखील विरोधक हे आपली भूमिका काय मांडतात याकडे आता सर्वांचं लक्ष लागलेलं आहे, कारण की ज्या प्रकारे काल विरोधकांनी पत्रकार परिषद घेतली आणि त्यानंतर आपण बघितलं उद्धव ठाकरे यांच्या देखील भेटीला गेले, त्यामुळे आता विरोधक आपली भूमिका काय घेतात, ते आमदारकीची शपथ घेतात का याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे। कारण की विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जो घोळ ईव्हीएम मध्ये झालेला आहे विरोधक सातत्याने बोलत आहे आणि त्यानंतर हे विरोधकांची भूमिका आहे, त्यामुळे विरोधक आता काय भूमिका घेतात, आमदारकीची शपथ घेतात की नाही याकडे आता सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। जी 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 मनोज, असं जोडलेला राहा, पुढच्याही बातमीवर तुमच्याकडून माहिती अपेक्षित आहे।